क्लासेस मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण काल रोमन नंबर सुरू केले. रोमन नंबर्स मध्ये कसं लिहायचं, लेफ्टला घेतल्यानंतर मायनस होतं, राईटला घेतल्यानंतर प्लस होतं आणि एक संख्या तुम्ही किती वेळेस रिपीट करू शकता, 3 वेळेस फक्त, आणि लेफ्टला ती 2च वेळेस. हे 2-3 त्याचे बेसिक रूल्स आहे. बाकी रोमन नंबर्स काय खूप सोपं आहे. मग आता त्यांनी तुम्हाला प्रॉब्लेम सेट 1 मध्ये पहिला क्वेश्चन दिलाय, राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 20 इन रोमन न्यूमरल्स. तर बघा 1 to 20 आधी लिहून घ्यायचं. आता काल आपण शिकलोच आहे, 1 म्हणजे I 2 3 इथपर्यंत तर इझीच आहे. नंतर V म्हणजे काय, तुमचा 5 आहे, आणि मग ह्या 5 ला 4 कसं बनवायचं, कारण 4 काही दिलेला नाही. मग V लिहायचा, लेफ्ट साइडला लिहिला की तो काय होतो, या 5 मधनं 1 मायनस होतो, म्हणजेच काय 5 minus 1 is equal to काय झाला तुमचा 4, आणि 4 कसा लिहितात मग ते इकडे असं इथं दिलं. आता हा V 5 आणि इकडे लेफ्ट साइडला I आहे, म्हणजे तो किती झाला, 5 मधनं 1 मायनस करून तो 4 आहे. नंतर 5 6 लिहिताना इकडे दिला राईट साइडला, म्हणजे तो झाला 6. V plus 2I म्हणजे किती, 5 6 7 5 6 7 8. आणि आता x म्हणजे 10 असतो रोमन नंबरचा. मग 10 आता 9 कसं लिहिणार, मग I काय केला, लेफ्ट साइडला टाकला, म्हणजे 10 मधनं 1 मायनस 9, आणि ओनली 10 म्हणजे काय, x क्रॉसचं साइन. मग आता इकडे 11 12 लिहिणं तर पुन्हा सोपं आहे का, 10 ची साइन तुम्हाला माहिती झाली कशी आहे, क्रॉस. मग हा जर 10 आहे तर 10 प्लस 1 किती झाला तुमचा 11. 10 प्लस 2 किती झाला तुमचा 12. मग 10 प्लस 2 12, 10 प्लस 3 40. पुन्हा आता तुम्हाला 40 लिहायचं. मग हा 4 इथं मी लिहिलेलाच आहे. 10 प्लस 4 किती झाले 40. 10 प्लस 5 ला तर तुम्हाला सरळ सरळ V आकाराचं साइन आहे. 10 प्लस 5 15. 10 प्लस 5 प्लस 1 16, म्हणजे 10 प्लस 5 10 प्लस 1 किती झाले 16. 10 प्लस 5 15 16 17. लक्षात ठेवायचंय, पाठ करायचं नाही. पाठ केल्यानंतर काही लक्षात राहत नाही. हे साइन लक्षात ठेवायचे. 10 15 16 17 18. आता 19 लिहायला उलट काय आहे, सोपं आहे. हा झाला तुमचा 10 आणि आणखी एक साइन, हे झालं तुमचं 20, आणि 1I म्हणजे किती 19, आणि हे 2x म्हणजे किती 20. दुसरा क्वेश्चन आहे, राईट द नंबर्स युजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स. बघा आता त्यांनी आपल्याला काय दिले, दुसऱ्या प्रश्नामध्ये रोमन नंबर्स देऊन ठेवले. आपण कशामध्ये लिहायचे, इंटरनॅशनल. तुम्हाला माहिती देवनागरी इंटरनॅशनल. देवनागरी म्हणजे आपले मराठी, आणि इंटरनॅशनल म्हणजे 1 2. आता बघा V चं साइन आहे, माहिती आहे तुम्हाला. V चं साइन किती शिकलोय आपण, 5. आता सगळ्यांना माहिती V म्हणजे 5. मग 5 6 7 म्हणजे किती झाले तुमचे 7. सोपं आहे की नाही. नंतर x म्हणजे किती 10. आता बघा पुढचे 10 11 12 13. पुढचा 10 11. पण इथं किती आहे, आपण बघा लेफ्ट साइडला जर राहिला I तर तो काय करायचा आहे, मायनस करायचं. हे लक्षात ठेवायचं. तेवढंच त्याच्यामध्ये थोडंसं ट्रिक आहे, बाकी काही नाही. आता काही मुलं हे मोजतील की 10 5 15 आणि 16 नका करू, कारण V च्या लेफ्ट साइडला काय आहे, I. याचा अर्थ हा 10 प्लस किती आहे 4 आहे. 10 प्लस 4 आहे की नाही. I इकडे, I जर इकडे असता तर तो काय झाला असता, 10 प्लस 5 झाला असता, 15 झाला असता. एवढं लक्षात ठेवायचंय. मग हा किती तुमचा 14. बघा 10 5 किती 10 प्लस 5 प्लस 1 किती झालं 10 5 15 8 16 16. मग किती आला हा तुमचा 16. मनात मोजत चालायचं, लक्षात ठेवायचं, बाकी अवघड नाही येते. पुन्हा 10 प्लस 5 15 16 17 18. किती सोपं आहे बघा. किती आला तुमचं 18 ने ते इथं लिहा 10 प्लस 5 10 म्हणजे किती 10 5 15 आणि 3 18.
असंही करायचं, थोडीशी रिव्हिजन केली की येऊन जाईल. आणि लास्ट आहे तुमचं किती, हा तुमचा 10. पुन्हा हे थोडस काय आहे, ट्रिकी 10 आहे आणि लेफ्ट साइडला आहे. मग काय करायचं, 10 - 1 किती येतील तुमचे, 9. म्हणून हा किती आहे, 9 आहे. आणि व्यवस्थित याचा काय करायचा, मग बॉक्स बनवून घ्यायचा. ठीक आहे. आणि हे आपण काय केलंय, फिल केलंय, त्याला अंडरलाईन वगैरे किंवा सर्कल करा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील हे काय आपले आन्सर आहे. हे क्वेश्चन पुस्तकात दिलेले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.